नमस्कार मंडळी, आम्ही गेलो होतो नाशिकच्या दौऱ्यावर. नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायला, कारण क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या. मुलाला पण बाहेरचं थोडं एन्जॉयमेंट पाहिजे असते मुलांना. म्हणून म्हटलं सगळ्यात भारी तर देवदर्शनच आहे. पहिली गोष्ट मुलांना समजलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात कुठले मंदिर आहेत, काय आहे हे, आणि कुठे कुठे आहेत. आम्हाला पण माहिती नव्हे. आमचा फर्स्टच हा टूर होता नाशिकचा. आम्ही त्र्यंबकेश्वर नंतर निघालो पंचवटीला. पंचवटी तिथून 32 किलोमीटर आहे त्र्यंबकेश्वर पासून. बघू शकता, सकाळच्या 8च्या दरम्यान आम्ही इथे पोचलो होतो, तरी पण खूप लोक गर्दी होती. मानलं जातं की इथे राम सीता वनवासाच्या दरम्यान राहून गेले होते, म्हणून इथे काळाराम मंदिर पण आहे मोठं. आज माझ्या मुलाचा बड्डे होता, म्हणून म्हटलं चला मंदिराचे दर्शन पण छानपैकी होईल. आम्ही हातपाय वगैरे धुवून घेतले, परत पिंडीला पाणी वगैरे घातलं, मस्तपैकी दर्शन केलं सगळ्यांनी. ह्या दोघांनी पहिलं केलं, नंतर मी पण दर्शनासाठी गेले. लोक खूप काय एवढ्या सकाळी पण आंघोळ करत होते तिथे, थंडीचे एवढं पण. बाहेरच्या लोकांना जास्त माहीत आहे ह्या स्थानकाचं महत्त्व. आपण जास्त करून जात नाही, त्यामुळे आपल्याला एवढं काही माहिती नाही आहे.